आपण पाहतोय स्टँडर्ड 8 टॉपिक नंबर 8 पोल्युशन. ह्या टॉपिकचा पुढचा भाग मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, एअर पोल्युशन. आज आपण काय पाहणार आहोत, वॉटर पोल्युशन इफेक्ट्स अँड वेज टू रिड्यूस इट. वॉटर पोल्युशन, इट्स इफेक्ट्स अँड वेज टू रिड्यूस इट. बघा फर्स्ट स्टार्ट करूयात. बघा वॉटर पोल्युशन. बघा कॅन यू टेल फ्रॉम विच वॉटर सोर्सेस डू वी गेट दिस वॉटर सुटेबल टू अस. आपल्याला सुटेबल असणारं वॉटर हे कुठं मिळतं आपल्याला. मोस्ट इम्पॉर्टंट फर्स्ट ग्राउंड वॉटर. कुठं मिळतं, ग्राउंड वॉटरपासून. म्हणजे आपण काय करतो, वेल्स ट्यूबवेल्स म्हणजे विहीर बोरवेल घेतो आणि ते वॉटर यूज करतो. त्यानंतर सरफेस वॉटर. त्यानंतर नेक्स्ट आहे सरफेस वॉटर म्हणजे काय, रिव्हर असेल, लेक असतील, येतं लक्षात, डॅम्स असतील, ह्यापासून मिळणारं वॉटर ते काय म्हणायचं, सरफेस वॉटर. अँड नंबर 3 रेन. आणि नंबर 3 रेन वॉटर. काय आहे, रेन वॉटर. ह्या सोर्सेसपासून आपल्याला काय भेटतं, सुटेबल वॉटर भेटतं. लक्षात राहू देत. फ्रॉम विच वॉटर सोर्सेस वी गेट द सुटेबल वॉटर सुटेबल टू यूज. फर्स्ट रेन वॉटर. रेन वॉटरपासून आपल्याला वॉटर सुटेबल भेटतं. देन सरफेस वॉटर मीन्स द रिव्हर, देन वॉटर स्टोर्ड इन डॅम्स, लेक्स. दिस इज सरफेस वॉटर. अँड द ग्राउंड वॉटर, द वॉटर दॅट प्रेझेंट अंडर द ग्राउंड, दिस इज अ ग्राउंड वॉटर. आणि ग्राउंड वॉटर आपण यूज करतो, वेल्स किंवा ट्यूबवेल्स, विहीर किंवा बोरवेल्स घेऊन आपण काय करतो, ग्राउंड वॉटर यूज करतो. द सेकंड क्वेश्चन, फॉर विच डिफरंट पर्पज डू वी यूज द वॉटर. बघा सर्वात महत्त्वाचा की ज्यासाठी आपण यूज करतो काय, वॉटर यूज फॉर ड्रिंकिंग. काय, ड्रिंकिंग, पिण्यासाठी. सर्वात महत्त्वाचा वॉटरचा उपयोग काय आहे, पिण्यासाठी. ड्रिंकिंग. देन वॉशिंग म्हणजे काय, धुण्यासाठी. वॉशिंग क्लोथ्स, वॉशिंग व्हेकल्स, काय धुणे असतील, वेसल्स भांडे असतील, व्हेकल्स असतील, ते धुण्यासाठी. द नेक्स्ट ॲग्रिकल्चर. कशासाठी यूज करतो आपण, ॲग्रिकल्चरसाठी. कशासाठी, ॲग्रिकल्चर, शेतीसाठी. सर्वात महत्त्वाचा उपयोग कशासाठी, शेतीसाठी. आणि अजून एक महत्त्वाचा उपयोग कशासाठी, इंडस्ट्री. कशासाठी, इंडस्ट्रीसाठी. कशासाठी, इंडस्ट्री म्हणजे कारखान्यांसाठी. बघा हे महत्त्वाचे यूज आहेत वॉटरचे. बघा फर्स्ट ड्रिंकिंग, पिण्यासाठी. देन वॉशिंग क्लोथ्स, वेसल्स, व्हेकल्स एटसेट्रा. देन ॲग्रिकल्चर, कशासाठी, शेतीसाठी. देन इंडस्ट्री म्हणजे काय, कारखान्यासाठी. बघा ड्रिंकिंग, वॉशिंग, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्री, दिस आर मेन युजेस ऑफ वॉटर. हे काय 4 महत्त्वाचे युजेस आहेत. लक्षात राहू देत. बघा देन हाऊ मच % ऑफ अर्थ एरिया इज ऑक्युपाइड बाय वॉटर. किती आहे, 71%. 71% ऑफ द अर्थ एरिया इज ऑक्युपाइड बाय वॉटर. 71% अर्थचा भाग कशाने व्यापलेला आहे, पाण्याने व्यापलेला आहे किंवा वॉटरने कव्हर केलेला आहे. बघा देन नेक्स्ट क्वेश्चन आहे. बघा व्हॉट आर द रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनचे कोणकोणते रिझन आहेत ते बघणार आहोत आपण, पिक्चर बाय पिक्चर. बघा वॉटर पोल्युशन. देन गार्बेज और वेस्ट डिरेक्टली डम्प्ड और थ्रोन इन द वॉटर बॉडीज. काय करतो आपण, गार्बेज, कचरा किंवा काय तुमचं वेस्ट असेल ते आपण काय करतो, डायरेक्ट रिव्हरमध्ये टाकतो. त्याच्यामुळं काय होत आहे, वॉटरचं पोल्युशन होत आहे. रिव्हर असेल किंवा कोणती वॉटर बॉडी असेल, रिव्हर असेल, लेक असेल, अशा ठिकाणी आपण काय करतो, गार्बेज किंवा जे वेस्ट आहे, सॉलिड वेस्ट आहे, ते काय करतो आपण, टाकतो. अँड दीज वेस्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर पोल्युशन. ऑल्सो release of wastewater without treatment wastewater released in the water bodies. This is also a major problem, or this creates water pollution. The next बघा 4 रिझन आहेत. डिस्चार्जिंग इंडस्ट्रियल वेस्ट इन द वॉटर बॉडी विदाउट एनी ट्रीटमेंट. कोणतेही त्या घाण पाण्यावरती कोणतीही ट्रीटमेंट न करता सरळ इंडस्ट्रियल वेस्ट कशामध्ये आणून सोडतात, नदीमध्ये आणून सोडतात किंवा एखाद्या वॉटर लेक असेल, रिव्हर असेल, येते लक्षात, ओशन्स, सीज असेल, ओशन्स असतील, अशामध्ये डायरेक्ट सोडतात. आणि वॉटर पोल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहे. ऑइल स्पिल्स म्हणजे ऑइल गळती म्हणतात, तेल गळती, ही सुद्धा भयानक आहे. बघा देन डम्पिंग गार्बेज अँड रॉसवेज. डम्पिंग गार्बेज काय करतो आपण, कचरा डायरेक्ट कुठे डंप करतो, डायरेक्ट पाण्यामध्ये डंप करतो, येतं लक्षात, पाण्यामध्ये सोडून देतो. देन सिपेज फ्रॉम लँडफिल म्हणजे काय, ज्या ठिकाणी शहरातली सगळा कचरा आणून टाकला जातो त्या जागेला काय म्हणतात, लँडफिल एरिया. आणि अशामध्ये पाऊस पडल्यानंतर काय होतात, पाऊस पडल्यानंतर ह्यातलं जे घाण आहे ते पावसाळ्या पाण्याबरोबर कुठं पोचते, वॉटर बॉडीमध्ये पोचते.
बघा नेक्स्ट आहे बघा द वेस्ट वॉटर directly released in the water bodies without any treatment. This is a main reason of water pollution. Then next बघा causes of water pollution industrial area बघा the industrial water waste water directly releasing into the river. Then industries releases sulfur dioxide, nitrogen dioxide like gases. They reacts with rainwater and falls on the earth as acid rain. This acid rain also responsible for water pollution. Then home wastewater or toilet water directly released into the water bodies without any treatment. This causes a water pollution. Then agriculture wastewater also directly released in the water bodies. This creates a water pollution. Then next बघा this is a वेस्ट वॉटर वेस्ट और स्वेज वॉटर काय आहे स्वेज वॉटर आहे घाण पाणी किंवा सांडपाणी शहराचं दिस वॉटर ऑल्सो रिलीज्ड इन द वॉटर बॉडी विदाउट एनी ट्रीटमेंट कोणतंही त्याच्यावरती ट्रीटमेंट न करता असलं घाण पाणी की ज्याच्यामध्ये काय असतात मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ खूप मोठ्या प्रमाणात असते अँड ड्यू टू दिस मेनी डिसीज आर स्प्रेड आणि अशामुळेच काय होतात डिसीज खूप मोठ्या प्रमाणात स्प्रेड होतात असं विदाउट ट्रीटमेंट वॉटर डायरेक्ट काय केलं जातं रिव्हरमध्ये किंवा जवळपासची वॉटर बॉडी असेल त्याच्यामध्ये काय केलं जातं रिलीज केलं जातं बघा नेक्स्ट डम्पिंग ऑफ गार्बेज इन द वॉटर बॉडीज काय केला जातो कचरा आहे तो कचरा सरळ कुठं टाकला जातो वॉटर बॉडीमध्ये टाकला जातो दिस इज ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर एअर पोल्युशन द नेक्स्ट स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड्स पेस्टिसाइड बघा इन्सेक्टिसाइड्स पेस्टिसाइड्स काय केले जातात स्प्रे केले जातात दे सिप अंडर द ग्राउंड अँड मिक्सेस विथ ग्राउंड वॉटर अँड रिस्पॉन्सिबल फॉर पोल्युशन किंवा विथ रेन वॉटर दिस पेस्टिसाइड इन्सेक्टिसाइड रिच टू नियर बाय वॉटर बॉडीज अँड ड्यू टू दिस मेनी हेल्थ प्रॉब्लेम क्रिएट्स काय होतात हे पेस्टिसाइड किंवा इन्सेक्टिसाइड जमिनीमध्ये मुरतात आणि ग्राउंड वॉटरमध्ये पोचतात तिथून आपण पिण्याच्या पाण्या ग्राउंड वॉटर आपण काही कशासाठी यूज करतो जास्तीत जास्त पाणी पिण्यासाठी आणि त्या पाण्यातूनच काय होतात आपल्या बॉडीमध्ये येतात किंवा पावसामुळे हे काय होतात रिव्हर लेकमध्ये काय होतात मिक्स होतात इन्सेक्टिसाइड पेस्टिसाइड अँड दिस कॉजेस वॉटर पोल्युशन द नेक्स्ट ऑइल लिकेज आहे बघा काय झालं आहे या बोटमधून ऑइल लिकेज झालेलं आहे ऑइल काय होतं स्प्रेड होतं अँड दिस ऑइल लिकेज रिड्युसेस द ऑक्सिजन लेवल इन द ओशन ऑर सीज and responsible for water pollution. Then next fertilizer and chemicals. The fertilizers sip in the soil and mix with groundwater or in water table, and we use this water for drinking. And the traces of fertilizer and chemicals comes in our body, and these are responsible for diseases, cancer like डिसीजेस लक्षात राहू देत आणि हे काय आहे वॉटर पोल्युशनच आहे द नेक्स्ट थ्रोईंग आउट प्लास्टिक बॉटल्स इन द वॉटर प्लास्टिक बॉटल काय केल्या जातात पाण्यामध्ये टाकल्या जातात अँड दीज आर नॉन बायोडिग्रेडेबल वेस्ट हे कसं आहे नॉन बायोडिग्रेडेबल न कुजणारं वेस्ट आहे दे ब्लॉक द पाथ ऑफ वॉटर हे काय करतात पाण्याचा रस्ता अडवतात बघा इन सिटीज द फ्लड लाईक कंडिशन ऑकर्स ड्यू टू दिस प्लास्टिक बॉटल्स प्लास्टिक बॅग्स सिटीमध्ये पुरासारखी परिस्थिती येते कशामुळं कारण जो वॉटरचा पाथ असतो तो काय केला जातो ब्लॉक केला जातो कशामुळे ह्या वेस्टमुळे ह्या सॉलिड वेस्टमुळे देन वॉशिंग क्लोथ्स इन द रिव्हर ऑर इन द वॉटर बॉडी पाण्यामध्ये काय करणे धुणे हे सुद्धा काय आहे वॉटर पोल्युशनसाठी रिस्पॉन्सिबल आहेत क्लोथ्स असतील ॲनिमल्स असतील त्यानंतर व्हेकल्स असतील नेक्स्ट देन स्प्रेइंग इन्सेक्टिसाइड ऑन अ लार्ज स्केलवरती सुद्धा इन्सेक्टिसाइड स्प्रे केल्यानंतर सुद्धा काय होतात दे सिप्स इन अंडर द ग्राउंड अँड एंटर इन आवर ग्राउंड वॉटर अँड ऑल्सो दे विथ रेन वॉटर दे कम्स इन वॉटर बॉडीज देन नेक्स्ट बघा थ्रोईंग आउट अनबर्न डेड बॉडीज इन द वॉटर म्हणजे काय पूर्ण न जळलेल्या डेड बॉडीज काय करणं वॉटरमध्ये सोडणं देन ॲश म्हणजे काय राख पाण्यामध्ये सोडणं त्यानंतर फ्लावर्स डिरेक्टली थ्रोन इन द वॉटर अँड दिस रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर पोल्युशन बघा नेक्स्ट द ग्रोथ ऑफ इकोर्निया आहे बघा हे जलपर्णी आहे द ग्रोथ ऑफ इकोर्निया ग्रोज फास्टली ग्रोज इन ऑर्गॅनिक वॉटर हे ऑर्गॅनिक वॉटर आहे वेस्ट वॉटर त्याच्यावरती हे खूप फास्ट ग्रो होतं अँड दिस रिस्पॉन्सिबल फॉर
this responsible for water pollution because they reduces the oxygen level in the water. Then next, growth of algae ची ग्रोथ झाल्यानंतर growth of algae reduce also responsible for water pollution because they reduces the oxygen content of the water. Then dumping ground बघा the rainwater ships under the ground near the dumping ground and enters in our groundwater. And also if the dumping ground present near the water body, the rainwater with rainwater, then many types of chemicals, then microorganisms comes in the water bodies. काय होतं की पाणी मुरल्यानंतर किंवा वॉटर बॉडी जवळ असेल तर रेन वॉटर बरोबर काय होतात, मायक्रोऑर्गॅनिझम असतील, त्यानंतर वेस्ट असेल, ते कुठे येतं, वॉटरमध्ये येतं. दिस इज रिस्पॉन्सिबल फॉर वॉटर पोल्युशन. देन बघा, व्हाय डज द वॉटर रिप्रोड्यूस मॉलिक्यूल ऑफ वॉटर, हे लाईफ. व्हाय डज वॉटर इज रेफर्ड ॲज मॉलिक्यूल ऑफ लाईफ. वॉटरला लाईफ मॉलिक्यूल का म्हणतात, लाईफ मॉलिक्यूल का म्हणतात हे बघायचं आपल्याला. बघा, वॉटर इम्पॉर्टन्स, बघा पाण्याचं महत्व. वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट म्हणजे काय, जास्तीत जास्त वस्तू कशामध्ये विरघळतात, सगळ्या नाही म्हणतो मी, जास्तीत जास्त वस्तू पाण्यामध्ये विरघळतात, म्हणून वॉटर इज कॉल्ड युनिव्हर्सल सॉल्व्हंट. इट कॅन एक्झिस्ट इन 3 फॉर्म, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. तिन्ही फॉर्ममध्ये काय असतात हे. इट इज नेसेसरी फॉर द फंक्शन्स ऑफ लाईफ, आपलं आयुष्याची कार्य चालण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचं आहे. अँड फॉर लाईफ टू फंक्शन, आणि लाईफचं फंक्शन चालण्यासाठी सुद्धा काय आहे, पाणी खूप महत्त्वाचं आहे. वॉटर इज लाईफ गिव्हिंग फ्लुइड दॅट इज ऑलवेज द हार्ट ऑफ क्रिएशन. आणि हे काय आहे, लाईफ गिव्हिंग फ्लुइड आहे म्हणजे काय, आयुष्य देणारं हे फ्लुइड आहे. येते लक्षात. फ्लुइड म्हणजे काय, सबस्टन्स विच कॅन फ्लो, जेव्हा होऊ शकतं त्याला काय म्हणतात, फ्लुइड म्हणतात. हे आयुष्य देणार आहे. पाणी म्हणजे काय, आयुष्य देणार आहे. हार्ट ऑफ क्रिएशन, जे निर्माण होणार आहे त्याचं हार्ट आहे. इथे लक्षात, ज्या गोष्टी निर्माण होतात त्याचं हार्ट आहे. इट्स प्रेझेन्स सपोर्ट्स द लाईफ. ह्याचा पाणी असेल तर काय असणार आहे, लाईफ असणार आहे. इट ॲब्सेन्स ब्रिंग्स डेथ, आणि पाणी नसेल तर काय होणार आहे, डेथ होणार आहे. इथे लक्षात. वॉटर इन लिक्विड स्टेट इज द प्रिन्सिपल क्रायटेरिया फॉर प्लॅनेटरी हॅबिटॅलिटी. आणि आपल्या प्लॅनेटवरती अधिवास आहे वेगवेगळ्या लिव्हिंग थिंगचा. ते कशामुळं, वॉटरमुळं. जर वॉटर नसेल तर इमॅजिन करा, लाईफ सुद्धा अर्थवरती राहणार नाहीये. दॅट्स वाय वॉटर इज अ लाईफ गिव्हिंग मॉलिक्यूल. द नेक्स्ट, इंडेड वॉटर इज व्हर्च्युअली द मोस्ट इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट फॉर हेल्थ. आपल्यासाठी बघा का महत्वाचं आहे, कारण आपल्या बॉडीमधलं सर्वात महत्त्वाचं न्यूट्रिएंट्स काय आहे, वॉटर आहे. यू कॅन गो विदाउट फूड अबाउट अ मंथ, आपण बिना अन्नाचं 1 महिना जगू शकतो. हायवर गोईंग 3 days विदाउट वॉटर कॅन बी फॅटल, परंतु 3 दिवस जर पाणी पिलो नाही तरी आपल्या जीवावर बेतणार आहे. इट इज यूज फॉर मेंटेनिंग बॉडी टेम्परेचर, ॲब्सॉर्बिंग न्यूट्रिएंट्स, इलिमिनेटिंग वेस्ट from the bodies and cellular processing including enzyme catalyst. An average adult is 55 to 75 water by weight. 55 ते 75% वजन आपल्या शरीरामध्ये कशाचं आहे, पाण्याचं आहे. इथे लक्षात. बघा, हे खूप महत्त्वाचे न्यूट्रिएंट्स आहे. त्यानंतर आपण बिना अन्नाचं महिनाभर राहू शकतो, परंतु बिना पाण्याचं 3 दिवसापेक्षा जास्त राहणं जीवावर बेतणार आहे, म्हणजे धोकादायक आहे, मरून येऊ शकतं. त्यानंतर बघा, हे का महत्त्वाचं आहे, बिकॉज इट यूज फॉर मेंटेनिंग बॉडी टेम्परेचर, ॲब्सॉर्प्शन ऑफ न्यूट्रिएंट्स, देन इलिमिनेटिंग वेस्ट particle. That's why water is very important. Then water is also important for cellular processes including enzyme catalyst, and about 55 to 75% of our weight is made up of water. That's why water is a reported as molecule of life. किंवा in simple word, water is reported as molecule life because without water the imagination of life on the earth cannot takes place. इथे लक्षात. कल्पना करणं सुद्धा शक्य नाही आहे अर्थवरती लाईफ असेल का बिना पाण्याची. द वॉटर इज reported as molecular life because water is most important and without water the existence of life cannot takes place on the earth. बघा, water is said to be polluted when it becomes unclean and poisonous due to mixing natural, artificial, unwanted material. लक्षात राहू देत. वॉटर पोल्युटेड केव्हा झालं म्हणायचं, जेव्हा ते अनक्लीन असेल, स्वच्छ नाही दिसलं तर, आणि पॉइझनस म्हणजे विषारी असेल. कशामुळे, मिक्सिंग ऑफ नॅचरल अँड आर्टिफिशियल अनवॉन्टेड मटेरियल.
नॅचरल किंवा आर्टिफिशियल, नेचरमधलं किंवा मॅनमेड मटेरियल जर त्याच्यामध्ये मिक्स झालं तर अनवॉन्टेड म्हणजे नकोसं असणार. वेन इट बिकम्स हार्मफुल फॉर लिव्हिंग ऑर्गॅनिझम ड्यू टू डिक्रीज ऑक्सिजन कंटेंट. आणि असं वॉटर खूप हार्मफुल आहे कारण अशा वॉटरमधला ऑक्सिजन कंटेंट असतो तो सुद्धा काय असतो, कमी असतो. वेन इपिडेमिक डिसीज आर स्प्रेड थ्रू वॉटर. आणि इपिडेमिक डिसीज काय होतात, पाण्यामुळेच पसरतात. जास्तीत जास्त डिसीज कशामुळे पसरतात, पाण्यामुळेच पसरतात. फ्रेश वॉटर और मरीन वॉटर पोल्युशन इन्क्लूड्स फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल चेंजेस. वॉटरचं पोल्युशन होतं म्हणजे काय होतं की त्याच्यामध्ये 3 टाईपचे चेंजेस होतात, फिजिकल चेंजेस, केमिकल चेंजेस अँड बायोलॉजिकल चेंजेस. तर फिजिकल चेंजेस होतात, केमिकल चेंजेस होतात आणि बायोलॉजिकल. फिजिकल म्हणजे काय, फिजिकल म्हणजे काय की त्याचा काय बदलतो, कलर बदलतो, हे लक्षात, कलर बदलतो. त्यानंतर केमिकल म्हणजे काय, बघा केमिकल म्हणजे काय, द इंडस्ट्रियल टॉक्सिक सबस्टन्सेस और हार्मफुल केमिकल्स एंटर्स इन द वॉटर. दिस इज अ chemical change. Due to this chemical change takes place in the water. And biological means different types of the waste water or organic water consist different types of microorganism. म्हणजे काय, सूक्ष्मजीव वेगवेगळ्या प्रकारचे त्या पाण्यामध्ये मिक्स होतात आणि असा चेंज होतो. म्हणजे फिजिकल, केमिकल आणि बायोलॉजिकल चेंज होतो वॉटरमध्ये. त्यानंतर बघा लार्ज नंबर ऑफ टॅनिंग सेंटर्स प्रेझेंट इन तामिळनाडू. टॅनिंग सेंटर म्हणजे कातडं कमवण्याचे उद्योग आहेत, सेंटर आहेत त्या ठिकाणी. वेस्ट वॉटर फ्रॉम दिस सेंटर्स रिलीज पालार रिव्हर. आणि हे वेस्ट वॉटर होतं कातडं कमवताना जास्त प्रमाणात पाणी लागतं आणि हे वेस्ट वॉटर पालार रिव्हरमध्ये सोडलं जातं डायरेक्ट. हिन्स द रिव्हर इज रेपुटेड ॲज पझर. म्हणून त्या रिव्हरला पझर म्हणतात स्थानिक भाषेत. काय म्हणणार, गटर रिव्हर, गटरासारखं पाणी त्या रिव्हरचं आहे म्हणून काय म्हणायचं, गटर रिव्हर. वॉटर पोल्युटंट्स 3 टाईपचे आहेत बघा, बायोलॉजिकल, इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक. बघा बायोलॉजिकल पोल्युशन, वॉटर डज नॉट रिमेन पोर्टेबल ड्यू टू अल्गी, बॅक्टेरिया. म्हणजे पोर्टेबल म्हणजे काय, वापरण्यायोग्य. बघा वॉटर डज नॉट रिमेन पोर्टेबल ड्यू टू अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरस, पॅरासाइट एटसेट्रा डिसीज आर स्प्रेड ड्यू टू बायोलॉजिकल पोल्युशन. बघा जर पाण्यामध्ये काय असतील, अल्गीची ग्रोथ असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असणार आहेत, व्हायरस असणार आहेत, पॅरासाइट्स असणार आहेत वेगवेगळे. अँड दिस इज अ व्हेरी डेंजरस वॉटर. डिसीज आर स्प्रेड ड्यू टू दिस बायोलॉजिकल पोल्युशन. असल्या पोल्युशनमुळे काय होतात, डिसीज स्प्रेड होतात. बघा देन इनऑर्गॅनिक पोल्युटंट, सस्पेंडेड पार्टिकल्स लाईक फाईन सँड. सस्पेंडेड म्हणजे काय, तरंगणारे, पाण्यामध्ये तरंगणारे पार्टिकल. कोणते, फाईन सँड, छोटे छोटे वाळूचे कण, डस्ट, धुळीचे कण, सॉइल, मातीचे कण, प्रेसिपिटेट्स ऑफ साल्ट, प्रेसिपिटेट ऑफ साल्ट, वेगवेगळे साल्ट जे असतात त्यांचे प्रेसिपिटेट. कंपाऊंड्स ऑफ आर्सेनिक. बघा आर्सेनिक, कॅडमियम, लीड, मर्क्युरी, दीज आर हेवी मेटल्स. मग अशीच बघितलं, दीज आर हेवी मेटल्स दॅट प्रेझेंट इन द वॉटर और ट्रेसेस ऑफ रेडिओएक्टिव्ह मटेरियल किंवा रेडिओएक्टिव्ह मटेरियलचे ट्रेसेस. दीज आर इनऑर्गॅनिक पोल्युटंट्स. बघा इनऑर्गॅनिक म्हणजे काय, जे प्लांट आणि ॲनिमल ओरिजिन नाही आहे असं काय आहे, इनऑर्गॅनिक आहे. बायोलॉजिकल म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझम. कोणते, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरसेस और पॅरासाइट्स. दीज आर बायोलॉजिकल पोल्युटंट्स. इनऑर्गॅनिक मीन्स जे प्लांट आणि ॲनिमल ओरिजिन आहेत असे काय झाले, इनऑर्गॅनिक झाले. आणि ऑर्गॅनिक कोणते झाले, विडिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स. इथे लक्षात, विडिसाइड, इन्सेक्टिसाइड, तणनाशक, तणनाशक, कीटकनाशक, फर्टिलायझर, खते, स्वेज, इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स एटसेट्रा. स्वेज म्हणजे काय, घाण पाणी, सांडपाणी, घाण पाणी. इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स म्हणजे काय, कारखान्यातून सोडणार पाणी. हे सगळे काय झालं, ऑर्गॅनिक पोल्युटंट. देर आर 3 टाइप्स ऑफ वॉटर पोल्युटंट्स, बायोलॉजिकल, ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. बघा बायोलॉजिकल पोल्युटंट्स कन्सिस्ट डिसीज कॉझिंग ऑर्गॅनिझम सच एज algae, fungi, bacteria, parasite, etc. Inorganic consist suspended particle of soil, dust, then particles of sand, compounds of arsenic, lead, mercury, and traces of radioactive substances. And organic consist weedicide, insecticide, fertilizer, sewage, industrial influence, etc. Then next, बघा रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन. रिझन्स ऑफ वॉटर पोल्युशन. वॉटर पोल्युशनचे रिझन कोणकोणते आहेत ते एकदा बघूयात. बघा ॲक्वॅटिक वीड्स मगाशी दाखवलं तुम्हाला. इकोर्निया, जलपर्णी वाढते किंवा आल्गी, शेवाळ वाढतात पाण्यावरती, येतं लक्षात, त्याला ॲक्वॅटिक वीड्स म्हणायचं. डिफ्लेक्शन O2 लेवल, त्या जलपर्णी किंवा ॲक्वॅटिक वीडमुळं पाण्याची ऑक्सिजनची लेवल असते ती काय होते, कमी होते. चेंज इन नॅचरल क्वालिटीज ऑफ वॉटर. नॅचरल क्वालिटीज असतील लक्षात, कलर असेल, टेस्ट असेल, सगळंच, स्मेल असेल, सगळंच काय होतं, चेंज होतं. डिकम्पोजिंग बॉडीज ऑफ प्लांट्स, ॲनिमल्स. असं जर पाण्यामध्ये टाकलेत आपण डिकम्पोजिंग प्लांट अँड ॲनिमल बॉडीज तर काय होतात, डिकम्पोज होतात आणि
काय होतात एअर सॉइल वॉटर पोल्युशन करतात. मड स्लज, रिव्हर करंट अँड इट्स डायव्हर्जन. जर मड गाळ असेल किंवा स्लज, स्लज म्हणजे काय घाण, येते लक्षात. सांडपाण्याच्या खाली काय राहते शिल्लक, घाण शिल्लक राहते, स्लज. ही स्लज जर रिव्हरमध्ये सोडलीत तर रिव्हरला काय करते, ते ब्लॉक करते आणि त्याच्यामुळे रिव्हर करंट स्टॉप होतो आणि डिरेक्शन सुद्धा काय होते, चेंज होते, पाण्याची डिरेक्शन सुद्धा चेंज होते. सॉइल इरोजन, जमिनीची धूप. मेनी बायोटिक अबायोटिक फॅक्टर आर ॲडेड टू वॉटर ड्यू टू सॉइल इरोजन. वेगवेगळे बायोटिक अबायोटिक फॅक्टर वॉटरमध्ये ॲड केले जातात. कशामुळे, सॉइल इरोजनमुळे, जमिनीच्या धुपेमुळे. मायक्रोब्स लाईक फंजाय अँड बॅक्टेरिया. बघा दिस आर डिसीज कॉझिंग ग्रो ऑन ऑर्गॅनिक मॅटर डिकेइंग इन वॉटर. बघा कारण का ऑर्गॅनिक ग्रो ऑन ऑर्गॅनिक मॅटर, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस कशा असतात, वेस्ट वॉटरमध्ये जास्त असतात, त्याच्यामुळं मायक्रोबची ग्रोथ त्या ठिकाणी फास्ट असते. देन आलगी एक्सेसिव्ह आल्गल ग्रोथ पोल्युट्स वॉटर. आल्गल ग्रोथ जर खूप झाली, मागच्या पिक्चरमध्ये बघितलं हिरवा गार सरफेस दिसतो, याचं लक्षात, ते आल्गल ग्रोथ आहे. आल्गल ग्रोथ जर जास्त झाली तर ऑक्सिजन लेवल काय होतो, वॉटरचा कमी होतो अँड पोल्युट्स द वॉटर. देन नेमॅटोड्स, सॉइल नेमॅटोड्स फ्लो इन विथ रेन वॉटर. नेमॅटोड्स काय होतात, सॉइलमध्ये असतात, ते फ्लो होतात आणि वॉटरपर्यंत पोचतात. बघा नॅचरल रिझन कोणते आहेत, ॲक्वॅटिक वीड्स, डिकम्पोजिंग मॅटर, मड ऑर स्लज, सॉइल इरोजन, मायक्रोब्स लाईक फंजाय, बॅक्टेरिया, व्हायरसेस एटसेट्रा, आल्गी अँड नेमॅटोड्स. आता मॅनमेड कोणते आहेत बघा, डोमेस्टिक वेस्ट म्हणजे डोमेस्टिक स्वेच, घरचं घाण पाणी. डोमेस्टिक स्वेच फ्रॉम विलेज अँड सिटीज आर डिस्पोज ऑफ इन द रिव्हर वॉटर. सिटीज असेल किंवा आपल्या सिटीतलं असेल किंवा विलेजमधलं डोमेस्टिक वेस्ट असेल, हे काय केलं जातं, डायरेक्ट रिव्हरमध्ये सोडलं जातं. इंडस्ट्रियल, बघा इंडस्ट्रियल इफ्लुएंट, वेरियस पिगमेंट्स लाईक ब्लिचिंग केमिकल्स, लेदर पीसेस, फायबर्स, मर्क्युरी, लीड एटसेट्रा आर रिलीज इन टू द वॉटर बॉडी. इंडस्ट्रीमधून जे वेस्ट बाहेर पडणार आहे ते वेस्ट डेंजरस असणार आहे, कारण ह्याच्यामध्ये काय असणार आहेत, हेवी मेटल्स असणार आहेत, त्याच्यानंतर फायबर्स असणार आहेत, पेपर असणार आहेत, केमिकल्स असणार आहेत, लक्षात राहू देत. देन ऑइल स्पिलेज वाईल ट्रान्सपोर्टिंग क्लिनिंग ऑफ टँक्स, ऑइल स्पिल्स इन टू द वॉटर. बघा वाईल ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक किंवा क्लिनिंग म्हणजे काय, टँक स्वच्छ करताना ऑइलचे काय होतात, ऑइल स्पिल्स इन टू वॉटर, ऑइल पाण्यामध्ये येतं आणि त्याच्यामुळं काय होतात त्याच्यामुळे दे फॉर्म्स द लेअर ऑन द सरफेस ऑफ वॉटर अँड रिड्युसेस द ऑक्सिजन कंटेंट इन द वॉटर. त्याच्यामुळे ऑक्सिजन कंटेंट कमी होतो अँड ऑल्सो सनलाईट डू नॉट रीच ॲट द बॉटम ऑफ द ओशन ऑर सीज. ओशन किंवा सीजच्या बॉटमपर्यंत सनलाईट जाऊ शकत नाहीत अँड दे अफेक्ट द प्लांट्स अँड ॲनिमल लाईफ. Then use of fertilizer and pesticide. NPK containing chemical fertilizers, pesticide. NPK काय, नायट्रोजन, फॉस्फरस अँड पोटॅशियम containing केमिकल फर्टिलायझर. NPK फर्टिलायझर आपण यूज करतो. पेस्टिसाइड लाईक एंड्रीन, क्लोरीन, कार्बोनेट कंटेनिंग पेस्टिसाइड फ्लो अँड मिक्स विथ वॉटर. लक्षात राहू देत, एंड्रीन असेल, क्लोरीन असेल, कार्बोनेट अशा असणारे पेस्टिसाइड्स काय होतात, पाण्याबरोबर फ्लो होतात आणि ग्राउंड वॉटर आणि रिव्हरमध्ये किंवा वॉटर बॉडीमध्ये मिक्स होतात. देन अदर रिझन डिस्पोजल ऑफ ह्युमन वेस्ट. इथे लक्षात, ह्युमन वेस्ट डिस्पोज केल्यामुळे. त्यानंतर वॉशिंग ऑफ क्लोथ्स अँड कंपोजिंग हेम्प अँड फ्लॅक्स इन द वॉटर. डिस्पोजल ऑफ ॲशेस, फ्लोरल ऑफरिंग टू द गॉड, वॉटर अँड थर्मल पॉवर प्लांट एटसेट्रा. इथे लक्षात अदर रिझन आहेत, डिस्पोज ऑफ ह्युमन वेस्ट त्याच्यामध्ये डिस्पोज केल्यामुळं, कपडे धुतल्यामुळं येत्या लक्षात, त्याच्यामुळं त्यानंतर राख सोडल्यामुळं, देवाची फुलं सोडल्यामुळं, त्यानंतर थर्मल पॉवर प्लांटचं वेस्ट वॉटर असेल ते सोडल्यामुळं काय होतात की वॉटर पोल्यूट होतात. मॅनमेड रिझन कोणते आहेत बघा, डोमेस्टिक स्वेच, इंडस्ट्रियल इफ्लुएंट, ऑइल स्पिलेज, यूज ऑफ फर्टिलायझर, पेस्टिसाइड अँड अदर रिझन्स मीन्स वॉशिंग क्लोथ्स, देन release flooring offspring to God, disposal of ashes. These are the other reasons. The next effects of water pollution. Water pollution चे इफेक्ट्स काय होतात बघा, इफेक्ट्स ऑन ह्युमन बिईंग वरती इफेक्ट्स काय होतो, सर्वात महत्त्वाचं डिसीज स्प्रेड होतात. हे डिसीज लाईक हेपेटायटिस, कावीळ, टायफॉइड, TB, डिसीज ऑफ स्किन, ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे काय होतात, ॲलिमेंटरी कॅनल म्हणजे अन्ननळीचे काय होतात, रोग होतात. आयलमेंट्स ऑफ रिव्हर म्हणजे रिव्हरला काय होतो, आजार होतो. त्यानंतर किडनीचा आजार होतो. ब्रेन डिफॉर्मायटिस इन बोन्स, इथं लक्षात, हाडं ठिसूळ होतात. टेन्शन काय होतं, वाढतं. असे डिसीज होतात. इफेक्ट्स ऑन ह्युमन बिईंग, डिसीज लाईक हेपेटायटिस, टायफॉइड, डिसीज ऑफ स्किन, ॲलिमेंटरी कॅनल स्प्रेड्स ड्यू टू पोल्युटेड वॉटर, आयलमेंट्स ऑफ लिव्हर, त्यानंतर किडनीज, ब्रेन्स, deformities of bones and hypertension. These disease due to
वॉटर पोल्युशन. देन इफेक्ट्स ऑन इकोसिस्टमवरती काय परिणाम होतो, परिसंस्थेवरती काय परिणाम होतो, म्हणजे आजूबाजूला काय परिणाम होतो. रिटार्डेड प्लांट ग्रोथ, प्लांटची ग्रोथ काय होते, थांबते. लॉस ऑफ प्लांट स्पेसिस, ज्या प्लांट स्पेसिस आहेत, झाडाच्या जात आहेत, त्या काय होतात, लॉस होतात म्हणजे नष्ट होतात. देन इन्क्रीज इन साल्ट कंटेंट ऑफ वॉटर, साल्ट कंटेंट वॉटर्स काय होतो, वाढतो. डिक्रीज डिसॉल्व ऑक्सिजन लेवल, ऑक्सिजन लेवल पाण्यातली काय होते, कमी होते. डिस्टर्बन्स इन ॲक्वॅटिक इकोसिस्टम टोटल डिस्टर्ब होते, कारण का ऑक्सिजन लेवल कमी झाल्यानंतर प्लांट आणि ॲनिमल त्या ठिकाणी काय ग्रो होऊ शकणार नाहीत. डेथ ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमलची डेथ होते, त्या ठिकाणी दाखवले बघा. फिशची डेथ झालेली दाखवली, येत लक्षात. डेथ ऑफ ॲक्वॅटिक ॲनिमल काय होतात, ॲक्वॅटिक ॲनिमल मरून जातात, इथे दाखवलेत मासे मेलेले बघा. ॲडवर्स इफेक्ट्स ऑफ सीबर्डवरती सुद्धा ॲडवर्स इफेक्ट होतो, इथे लक्षात. कारण का हे फूड सायकल आहे, इथे लक्षात, फूड सायकल आहे. जे त्या ॲक्वॅटिक प्लांटमध्ये प्लांट आणि ॲनिमलमध्ये येणार आहे ते पुन्हा काय होणार आहे, तिथल्या फूड चेनमध्ये काय होणार आहे, मिक्स होणार आहे. अदर इफेक्ट, चेंज इन फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज ऑफ वॉटरच्या फिजिकल आणि केमिकल दोन्ही प्रॉपर्टीज काय होतात, चेंज होतात. चेंजेस इन नॅचरल कलर अँड टेस्ट, नॅचरल कलर वॉटरचा काय होतो, चेंज होतो, चवसुद्धा काय होते, बदलते. युजफुल ॲक्वॅटिक फाउना मीन्स प्लांट्स, ॲक्वॅटिक फाउना म्हणजे ॲक्वॅटिक प्लांट्स म्हणायचं. ॲक्वॅटिक फाउना डिस्ट्रॉइड, आपल्याला युजफुल असणारे ॲक्वॅटिक फाउना म्हणजे ॲक्वॅटिक प्लांट काय होतात, डिस्ट्रॉइड होतात. देन सॉईल फर्टिलिटीज अफेक्टेड, आणि ह्याच्यामुळं हेच रिव्हर वॉटर कशासाठी यूज करतो आपण, पुन्हा ॲग्रिकल्चरसाठी यूज करतो, त्याने सॉईल फर्टिलिटी सुद्धा काय होते, डिक्रीज होते. टॉक्झिक मटेरियल्स आर ॲडेड टू क्रॉप्स, आणि हेच टॉक्झिक मटेरियल जे रिव्हरमध्ये जाणार आहे तेच आपण ॲग्रिकल्चरसाठी यूज करणार आहे. ते टॉक्झिक मटेरियल पुन्हा कशामध्ये प्लांट ॲब्सॉर्ब करतात. मागे सांगितलं, इंडस्ट्रीज रिलीज हेवी मेटल्स लाईक निकेल, कॅडमियम, क्रोमियम, मर्क्युरी. When we give this water to plants absorb these nutrients in the body, and when we eat the plant parts, they enters in our body and cause cancer like diseases, आणि cancer like disease आपल्याला त्याच्यामुळे होऊ शकतात. बघा, धन्यवाद.